बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय. मंत्री धनंजय मुंडेंचे राईट हँड असलेले वाल्मिक कराड हेच या प्रकरणात संशयित आरोपी असल्यानं भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंनाच लक्ष केलंय. अशातच आता देशमुख यांची हत्या होण्याच्या 2 दिवस आधी सुरेश धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलाय. त्यामुळे मुंडेंना लक्ष करणाऱ्या धस यांच्यावरच आता मिटकरींनी जोरदार पलटवार केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी चांगलंच लावून धरलंय. वाल्मिक कराडच्या माध्यमातून धस यांनी मुंडेंना लक्ष केलंय. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्याबाबत खळबळजनक दावे केलेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मिटकरींनी नवा बॉम्ब फोडलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येआधी 2 दिवस सुरेश धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते असं अमोल मिटकरींनी म्हटलंय. तसेच धस यांच्याशी संबंधित प्रकरणातील पुरावे योग्य वेळी बाहेर काढू असा इशाराही मिटकरींनी दिलाय. त्यामुळे अजित पवार गटाकडून आता सुरेश धस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. अमोल मिटकरींनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मिटकरी म्हणाले की संतोष देशमुखांच्या हत्येच्या 2 दिवस आधी सुरेश धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते. पोलिसांनाही तपासात या संबंधित कॉल रेकॉर्डिंग सापडली आहे. त्यामुळे धस यांचा CDR काढला पाहिजे आणि त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. सुरेश धस यांनीही इतिहासात बीड, आष्टी, पटोद्यात हुकमत गाजवली आहे. इतिहासात तेच आका होते. त्यांच्यावरही खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून आम्ही काही बाहेर काढत नाही. पण योग्य वेळ येताच धस यांच्याशी संबंधित प्रकरणातील पुरावे बाहेर काढू असं मिटकरींनी म्हटलंय. मिटकरींच्या याच खळबळजनक आरोपांवर सुरेश धस यांनीही उत्तर दिलंय. मिटकरींचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे. या बड्या मुनींनी समोर येऊन बोलावं, मी त्यांची सुन्नी करतो असा पलटवार धस यांनी केलाय. मिटकरी स्वतः बोलत नाहीत. मिटकरींना कुणीतरी बोलायला लावतोय. जो कोणी मिटकरींना बोलायला लावतोय त्याने समोर येऊन बोलावं. त्याला फार चांगलं मी उत्तर देईन. राष्ट्रवादीतील एक बडी मुन्नी मिटकरींना बोलायला लावते असं म्हणत धस यांनी धनंजय मुंडेंवरच निशाणा साधलाय. सुरेश धस यांनी नाव न घेता आतापर्यंत धनंजय मुंडेंना लक्ष केलंय. तसेच वाल्मिक कराडचा काळा इतिहासही सर्वांसमोर आणलाय. त्यामुळे बीडमधील राजकारणात आता मुंडे विरुद्ध बाकी सर्व असं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे सुरेश धस यांना रोखण्यासाठी आता दादा गट पुढे सरसावल्याचं दिसून येत आहे. तर सुरेश धस यांचाही काळा इतिहास काढायला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.